नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा, बॅनरमधून राष्ट्रवादीनं फडणवीसांना हे आवाहन केलंय। मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं शहरामध्ये अशा प्रकारचे बॅनर लावलेत, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी हे शहरभर बॅनर लावले असल्याचं कळतंय। तर या बॅनर्समध्ये लिहिलेले भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असं म्हटलेलं आहे। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया सागरकडून आणखी सविस्तर माहिती। सागर, नाशिकला खड्ड्यामधून बाहेर काढा आणि त्यासाठी छगन भुजबळांना पालकमंत्री करा अशा प्रकारचे बॅनर्स सध्या आहेत। मोठ्या चर्चा राजकीय वर्तुळात त्या निमित्तानं रंगू लागल्यात, काय चर्चा नेमक्या आहेत? नक्कीच खरं बघितलं तर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि कुंभमेळा मंत्री लक्ष देत नाही अशी देखील नाशिककर बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक नागरिकांची आपण ह्याबद्दल प्रतिक्रिया देखील घेतलेल्या होत्या आणि आता जर बघितलं तर राष्ट्रवादीने देखील आता एक बॅनर लावलेला आहे। त्या बॅनरवरती बघितलं तर दत्तक नाशिकचे पालकमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा अशी बॅनर सध्या काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नाशिककरांची ही मनातील भावना आहे, अशा पद्धतीचं हे बॅनर सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सध्या हे बॅनर नाशिक शहरामध्ये लावण्यात येते। आपल्याबरोबर ज्यांनी हे बॅनर लावलेले आहेत ते अंबादास खैरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमकी शहरामध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत, मित्रपक्षाच्या विरोधातली असलेले असं जे महाजन साहेब आहेत ते आता कुंभमंत्री आहेत, नाशिकला पालकमंत्री नाही आहेत। नाशिकला पालकमंत्रीपदी भुजबळ साहेबांना द्यावं असं तुमची मागणी? नाही, पहिले तर आम्ही काही मित्रपक्षाच्या विरोधात हे बॅनर नाही लावलेलं। आम्ही नाशिककरांच्या वतीने ही नाशिककरांची जी काही भावना आहे मनातली ती आम्ही व्यक्त केलेली आहे एक बॅनरच्या द्वारे। तुम्ही जर विचाराल सर्वसामान्य नागरिकांचे जरी तुम्ही बाईट घेतलं तरी त्यांनी ते सुद्धा सांगतील की भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती। कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं, नाशिककरांना त्रास नव्हता। आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं। आणि हे जरी म्हणताय की गॅसची पाईपलाईन हे 6 महिने अगोदरच गॅसच्या पाईपलाईन बुजवून झालेल्या आहे। आता ह्या ज्या लाईन केलेल्या आहे ह्या पाण्याच्या लाईन किंवा गटरच्या लाईन खोदलेल्या आहे, त्या खोदल्याबद्दल काम करण्याबद्दल किंवा विकास केल्याबद्दल नाही, पण याच्याबद्दल आमचं म्हणणं असं होतं की हे लगेच बुजवलं गेलं पाहिजे होतं। प्रशासनाने हे सर्व तत्पर केलं पाहिजे। याच्यासाठी एक खमक्या हा नेता किंवा नेतृत्व असलं पाहिजे जे भुजबळ साहेब आहे, जे भुजबळ साहेबांचा वचक नाशिकच्या प्रशासनावर या अगोदर देखील होता। तो जर पालकमंत्री पद जर भुजबळ साहेबांना दिलं तो नाशिककर नक्कीच या खड्ड्यात। सागर, समर्थक म्हणून या भावना निश्चितच बरोबर आहेत, मात्र हा पूर्णपणे महापालिकेचा विषय आहे आणि त्यावेळी अशा प्रकारे पालकमंत्री म्हणून भुजबळांना त्यांना करावं हे खरं तर मागणं कितपत योग्य माहिती नाही। मात्र हा एक सुप्त संघर्ष या निमित्तानं महाजन आणि भुजबळांमधला दिसतोय किंवा मित्रपक्षांमधला दिसतोय, हे मात्र निश्चित जरूर या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। सागर, वेळोवेळी चर्चा करूया, तुर्तास धन्यवाद।